वाल्मिक कराड सीआयडीला शरण. 22 दिवसांनी वाल्मिक कराडची शरणागती. शरणागती प्लॅनिंगचा भाग. बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला वाल्मिक कराड हा आज सीआयडीला शरण आला. गेले 22 दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या वाल्मिक कराडने पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात शरणागती पत्करली. एखाद्या सिनेमासारखी ही घडामोड घडली. वाल्मिक कराडच्या शरणागती आधी सीआयडीच्या मुख्यालयाचा बंदोबस्त वाढवलेला होता. त्यानंतर एका व्हाईट स्कॉर्पिओ मधून कराडची एंट्री झाली आणि त्याने सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. विशेष म्हणजे कराडला टिपण्यासाठी माध्यमकर्मी हे आधीच मुख्यालयात हजर होते, तर काहींनी थोड्याच वेळात कराड शरण येणार असल्याच्याही बातम्या चालवल्या. त्यामुळे कराडची शरणागती ही प्री प्लॅन तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित होते. वाल्मिक कराडच्या शरणागतीनं आता पोलीस प्रशासनावर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संतोष देशमुख हत्याकांडानंतर वाल्मिक कराड हा फरार होता. सुरुवातीला बीड पोलीस आणि त्यानंतर सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 कर्मचारी रात्रंदिवस वाल्मिक कराडचा शोध घेत होते, तरी वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागला नाही. सुरुवातीला उज्जैन येथील फोटोचा दाखला देत वाल्मिक कराड हा मध्य प्रदेशला असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर त्याचं शेवटचं लोकेशनही मध्य प्रदेश असल्याचं सांगण्यात आलं. मधल्या काळात सीआयडीने वाल्मिक कराडच्या संबंधित असलेले जवळपास 100 जणांची चौकशी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फरार आरोपींचे बँक अकाउंट फ्रीज करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी कराडची आर्थिक नाकेबंदी केली आणि त्याच वेळी कराड शरण येईल अशी चर्चा सुरू झाली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड असल्यानं त्याला अभय मिळणार अशी चर्चा सामान्यांमध्ये आधीपासूनच रंगली होती. अशातच वाल्मिक कराडनं 2 दिवसांपासून वर्तवलेल्या अंदाजाला खरं ठरवत पुण्यात शरणागतीही पत्करली. त्यामुळे तपास यंत्रणांना गुंगारा देणारा कराड हा सीआयडीला शरण आल्यानं हा तर प्लॅनिंगचाच भाग नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. खरं तर वाल्मिक कराडच्या शरणागतीमुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातला पहिला प्रश्न तो म्हणजे वाल्मिक कराड कुठे आहे हे पोलिसांना आधीच माहीत होतं का? प्रश्न दुसरा, वाल्मिक कराडची शरणागती ही आधीच प्लॅन केली होती का? तिसरा प्रश्न, वाल्मिक कराड कुणाच्या संपर्कात होता? चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न, वाल्मिक कराडला कोण गाईड करत होतं? वाल्मिक कराड हा जरी शरण आला असला तरी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा आहे, तर संतोष देशमुख हत्याकांडात तो संशयित आरोपी आहे. त्यामुळे शरण आलेल्या वाल्मिक कराडवर कोणत्या गुन्ह्यासाठी कारवाई केली जाणार याबाबतही शंका आहे. तसंच सरकारमधील मंत्र्यांचाच हा भिडू असल्यानं त्याची चौकशी कशी होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु सध्याच्या घडीला तरी वाल्मिक कराड शरण येणं हे पोलिसांचं यश नसून अपयश असल्याचंच दिसून येत आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.